काही दिवसांपूर्वी नांदेड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये संपर्क प्रमुख बबनराव थोरात व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बंडू खेडकर यांच्यामध्ये वाद झाल्याच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या। याबाबतीत आता नांदेड शिवसेनेचे पदाधिकारी हे पुढे आले असून पदाधिकारी यांनी शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्यासाठी ते सरसावले असल्याचे दिसत आहे। महानगर संघटक नांदेड नवजोत सिंग गाडीवाले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की ज्यांना पद भेटलं नाही ते आरोप प्रत्यारोप करत राहतात, पण 3 ते 4 दिवसांपूर्वी जी घटना घडली त्यामध्ये संपर्क प्रमुख बबनराव थोरात हे आंघोळीसाठी गेले होते। जे काही घडलं ते बाहेर पोर्चमध्ये घडलं, मात्र त्यांच्या नकारात्मक बातम्या लावण्यात आल्या। विशेष म्हणजे त्यांच्याकडे जेव्हा पद होते तेव्हा त्यांनी कोणती कामं केली असाही प्रश्न गाडीवाले यांनी उपस्थित केलाय। पद आज आहे आणि उद्या नाही, मात्र यामध्ये पक्षाची बदनामी करणं, पैसे घेतल्याचा आरोप करणं हे चुकीचं असल्याची प्रतिक्रिया गाडीवाले यांनी दिली आहे। या प्रकरणी नांदेड उपजिल्हा प्रमुख व्यंकोबा एडे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की बबनराव थोरात हे नांदेड व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांचे पण संपर्क प्रमुख आहेत, मात्र त्या जिल्ह्याचे पदाधिकारी का आरोप करत नाहीत, फक्त नांदेडचे पदाधिकारी का आरोप करत आहेत? ज्यांचं पक्षामध्ये कार्य शून्य आहे तेच आरोप करतात, निष्ठावंत कधीच आरोप करत नसल्याची प्रतिक्रिया व्यंकोबा एडे पाटील यांनी दिली। नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये चालू असलेला वाद हा चर्चेचा विषय बनला असून या प्रकरणी पक्षश्रेष्ठींनी संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या बाजूने केवळ कवल देत बंडू खेडकर व गौरव कोडगे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे। शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी हे संपर्क प्रमुख बबनराव थोरात असल्याचे देखील प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। काल गौरव कोडगे यांनी आरोप केले, आरोप प्रत्यारोप तर करत राहतात। ज्यांना पद भेटलं नाही ते लोक आरोप करतात, परंतु 3 ते 4 दिवस अगोदर जी घटना घडली त्यावेळेस संपर्क प्रमुख बबन थोरात साहेब हे आंघोळीला गेले होते आणि बाहेरच्या पोर्चमध्ये जे भांडणं झाले त्याच्यामध्ये निगेटिव्ह बातम्या लावण्याचं काम त्यांच्याकडून करण्यात आलं। आणि दुसरा विषय म्हणल्यानं त्यांना जेव्हा पद होते त्यांनी काय काम केलं ते जनतेसमोर सांगावं। आणि पद आज आहे उद्या नाही, संघटनात्मक पद गेल्यामुळं पैशाची डिमांड करणे आणि असे गैरसमज करून देणे आणि निगेटिव्ह मेसेज पसरवणे, पक्षाचं नाव खराब करणे हे चुकीचे धंदे आहेत। आणि लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने आम्हाला 107 पाबंद करण्याचं काम केलं आहे। आमची पोलीस प्रशासनाने ही विनंती आहे की तुम्ही माणसाचे कॅरेक्टर बघा। ज्या माणसावर विविध गुन्हे, खंडणीसारखे आणि गाडीचे गुन्हे आहेत, रेतीचे धंदे ज्यांचे आहेत, ते लोक पद घेऊन पक्ष चालवण्यापेक्षा घर चालवण्याचं काम करत होते। त्यांना पक्षानं आळा घातला ही चुकीची घटना नाही। आणि जे गुन्हे प्रशासनाने आमच्यावर दाखल केलेले आहेत त्यांची पार्श्वभूमी बघून येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक अंतर्गत त्या लोकांना हद्दपार करण्याची आमची मागणी आहे की त्यांच्यामुळे समाजामध्ये कुठे द्वेष निर्माण होऊ नये। आरोप हा 100% अत्यंत चुकीचा आहे। सन्माननीय संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात हे हिंगोली, नांदेड आणि नंदुरबारचे हे संपर्क प्रमुख आहेत। हिंगोलीचे का आरोप करत नाहीत, नंदुरबारचे का आरोप करत नाहीत, नांदेडचेच का आरोप करतात? तर ज्यांचं अस्तित्व पक्षामध्ये कार्यशून्य आहे, काम करण्याची पद्धत, असे लोक आरोप करतात। निष्ठावंतांनी कधी आरोप केला नाही थोरात साहेबावर। सामान्य शिवसैनिक पूर्ण ताकदीनिशी उद्धवजीच्या पाठीमागे, शिवसेनेच्या पाठीमागे आजही खंबीरपणे उभा आहे।